बघूया। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे इंडी आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये दाखल झाले। यावेळेला उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे। शिवराज सिंग यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांना सुद्धा बदललं जाऊ शकतं असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। नेतृत्वाची हवा आमच्या डोक्यात नाही, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला। आम्हाला पदाची हाव नसून आमच्यासाठी जनतेचं हित महत्त्वाचं आहे अशी घणाघाती टीका ठाकरेंनी भाजपवर केली आहे। ते आता जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अचानक शिवराजजींना बदललं तसं कदाचित ते मोदीजींना बदलू शकतील। त्यात तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही। आमच्या डोळ्यासमोर माझ्या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा मुद्दा आहे। अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा, निमंत्रक म्हणा, त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का, त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल। आम्ही एकत्र जे आलेलो आहे ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। ज्या पद्धतीने आता काल सुद्धा खासदारांचं निलंबन झालं, काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं। हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे। आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी, आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे। देश हा सर्वोच्च आहे, देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो। इंडी आघाडीच्या बैठकीआधी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला उपदेशाचे डोस पाजण्यात आले। इंडियाचा रथ सारथी कोण या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिला गेलेला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं इतिहासातून युतीचं महत्त्व शिकायला हवं। हुकुमशाहीचा पराभव हा एकजुटीतूनच होतो, काँग्रेसला त्या दृष्टीनं पुढाकार घ्यावाच लागेल। तीनही राज्य इंडियानं गमावली नसून काँग्रेसनं गमावलेली आहेत। काँग्रेसला विजयाचा केक एकट्याला खायचा होता आणि त्यामुळे राज्यातील लहान पक्ष आणि आघाड्या वगैरेंना दूर ठेवल्याचा फटका काँग्रेसला बसल्याचा टोला या अग्रलेखाच्या माध्यमातून लगावण्यात आलेला आहे। जिथं काँग्रेस स्वबळावर येण्याची शक्यता निर्माण होते तिथं ते कोणालाच सोबत घ्यायला तयार नाहीत आणि त्या अहंकारात स्वतःबरोबर ते इंडियाचं नुकसान करतायत असा बोल लावला जातो। ही प्रतिमा काँग्रेसला पुसावी लागेल अशी टीका या अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। सामनाच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे, रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे। अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे, पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो, म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये। या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना, त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील, आता शरद यादव होते, तर ते कोणतरी एक निमंत्रक लागेल, त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे। एक नाहीतर काय होतं, सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात, हे मी मागेही बोललो होतो, सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात, त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल। हारणं जिंकणं हे असतंच, पण इमानदारीनं लढण्याची भूमिका जी काँग्रेस करते त्याच्यावर का पडदा टाकताय? म्हणून आमची भूमिका आहे की आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही। काँग्रेस या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे, त्याला 139 वर्ष आता 28 तारखेला सुरुवात होत आहे, आणि म्हणून आम्हाला या पद्धतीच्या सल्ल्याची गरज नाही। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा